गोष्ट आहे बिहारमध्ये वसलेल्या कमलपूर गावची। श्रद्धा आणि संस्कृतीने भरलेल्या या गावामध्ये मांसाहार खाण्यावरती प्रतिबंध होतं। जवळ 2 वर्षापूर्वी या गावामध्ये एक मोठा हादसा झाला होता। गावामध्ये राहणारा किशन त्याचा स्वतःचा एक खाण्याचा ठेला होता, जिथे ऑमलेट खाऊन अचानक खूप सारे लोक बिमार पडलीत आणि त्यांची हालत एवढी खराब झाली, एवढी खराब होती की 6 ते 7 महिन्यापासून त्यांच्यावरती उपचार चालू होता। पण देवाच्या कृपेने सर्व काही ठीक झालं आणि बस त्यानंतरच कमलपूर गावामध्ये अंडेच नाही तर मांसाहारावरती पण पूर्णपणे पाबंदी लावण्यात आली होती। अरे 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 अरे, या जगात काय चाललंय? आता काय सांगू काय झालंय? तशी मी मोबाईलवर एक रेसिपी बघितली, चिकन कबाब। अरे चिकन कबाब हे पण काही खायची वस्तू असते का? बघतानाच मन खराब झालं। काय झालं हो? तुम्ही का तुमचा राग त्याच्यावरती काढताय? चला एक काम करा, फोन मला द्या, मी फोन ठेवून देते। काही अशी होती कमलपूर गावातल्या लोकांची सवय। पण बोलतात ना, परिवर्तनच जीवनातला एकमात्र स्थायी नियम आहे। तर आता कमलपूरच्या बदलण्याचे दिवस जवळ आले होते आणि ह्याची सुरुवात झाली होती गावामध्ये आलेल्या एका नवीन सदस्य। ते होते एक वैज्ञानिक। अगदी व्यवस्थित साफ केलंय रामू जी, धन्यवाद। आता ना दुकानात जाऊन माझ्यासाठी 4 अंडी घेऊन ये आणि मला छान ऑमलेट करून दे। काय? मी अंडी घेऊन येऊ आणि तुमच्यासाठी ऑमलेट करू? हां नक्कीच, त्यात आश्चर्य काय? गोष्ट अशी आहे की ह्या गावात मांसाहारी खाणं मना आहे। ह्या का नाही? गोष्ट अशी आहे की 2 वर्षापूर्वी आमच्या गावात ते जेवणाच्या टपरीवर ऑमलेट केलं होतं आणि गजब झालं। त्या ऑमलेटमुळे गावातले जवळपास 50 लोक आजारी पडले। जवळपास 6 महिन्यापर्यंत त्यांच्यावर इलाज चालू होतं। काय 6 महिने? आता तर तू नक्कीच खोटं बोलतोय। नाही वैज्ञानिक सर, मी खोटं नाही बोलतोय, अगदी खरं बोलतोय। काय माहिती त्या अंडीत काय होतं? गावातले लोक एक एक करून असे आजारी पडत होते की विचारायचेच काय। आणि तेव्हापासनं आमच्या अमलपुरात अंडीवर बंदी आहे आणि फक्त अंडीवरच नाही, अगदी पूर्ण मांसाहारवर। हे सगळं बेकार बोलताय। असं कधी असतं का? ऑमलेटवरनं आजार पसरते? त्या जेवणाच्या पदार्थमध्येच काहीतरी गडबड असेल। हा असू शकतं, पण हे गोष्ट गावातल्या लोकांना कसं सांगायचं? रामूची गोष्ट ऐकून ब्रह्मकांत खूपच आकस्मित झाला। ते नव्हतं माहिती की त्यांनी कित्येक तरी गावातल्या दुकानामध्ये जाऊन बघितलं। पण त्यांना ना अंडे मिळाले ना चिकन, काहीच नाही। पण बिचाऱ्या ब्रह्मकांतचा ऑमलेट खाण्याचं स्वप्न ते स्वप्नच राहून गेलं। हे ईश्वर, हे काय भानगड आहे? हे काय जेवण आहे? पिवळ्या पाण्यासारखी डाळ, बेस्वाद सब्जी आणि उकळलेला भात। मी तर त्रासलोय ह्याच्यामुळे। हे ईश्वर, आता तूच मला इकडनं बाहेर काढ। वैतागलेला ब्रह्मकांत देवाला आपली काळजी सांगतच होता, तर तेवढ्यातच त्याच्या समोर त्या टीव्हीमध्ये जपानच्या कोणत्या वैज्ञानिकच्या एक मोठ्या आविष्काराबद्दल माहिती सांगितली जात होती, ज्यामध्ये त्याने ब्लूबेरी आणि चिकू या 2 फळांना मिळवून एक नवीन फळ बनवला होता। अरे वा, हे तर जबरदस्त प्रयोग आहे। का नाही मी पण असंच काहीतरी आविष्कार करू? टीव्हीवरती बघितल्या आविष्काराला बघून ब्रह्मकांतला खूप प्रभावित झाला। त्याने विचार केला की मी पण का नाही कसा आविष्कार करू, ज्याने मला ऑमलेट पण मिळेल आणि कोणालाही याची कानोकान खबर पण नाही लागणार। दुसऱ्या दिवशी ब्रह्मकांत सकाळी जवळच्याच एका गावामध्ये जातो। तिथून त्यांनी अंड्याच्या चुपचाप आपल्या घरी घेऊन आला आणि सोबतच काही नारळ पण घेऊन आला होता। चला, सगळंच काही सामग्री आणलेली आहे। आता गपचूप कामाला लागायला पाहिजे। ब्रह्मकांतने आपल्या आविष्कारची सुरुवात केली। त्याने आपल्या आविष्कारच्या रूममध्ये अंडे आणि नारळच्या अर्गला एकत्र केलं आणि त्या मिक्सरला त्याने एका खाली नारळमध्ये ओतलं आणि मग त्या नारळाला त्यांनी त्या जमिनीमध्ये गाडलं आणि आता त्याला फक्त वाट होती तर ती फक्त परिणामची। काहीच महिन्याची गोष्ट आहे। नंतर बघा, सगळे गावातले लोक आश्चर्यचकित होतील, माझा पण विश्वात मोठं नाव होईल आणि एकाच झटकात सगळ्यांना नवीन ऑमलेट खायला भेटेल। वा, अखेरकार रमाकांतला आपला आविष्कारला बघून खूप खुश झाला।
त्याला कुठे ना कुठे आत्मविश्वास होता की हा अनोखा प्रयोग सफल होणार. दिवसांवरती दिवस निघतच चालले होते आणि नारळाचा झाड ही वाढत गेलं आणि सोबतच ब्रह्मकांतची उमेद सुद्धा. गावामध्ये हळूहळू बोलचाल आणि त्याबद्दलच्या गोष्टी पसरायला लागल्यात. कहो रामू, कसे आहात? आता काय सांगू किशन भैया, सगळं ठीकच आहे. शेती चालू आहे आणि जे नवीन वैज्ञानिक आलेत ना, त्यांचं घर पण सांभाळायचं काम हातात घेतलंय आणि त्याच्यावरच सगळं चालू आहे. चला, ही तर चांगली गोष्ट आहे. अरे ह्याच्यामुळे तर तुझं उत्पन्न पण दुप्पट झालं असेल. हां, बोलू शकता. तसा मला ना एक प्रश्न विचारायचं होतं. हां, विचारा. मी ऐकलंय की तुमचे वैज्ञानिक सर काहीतरी मोठा आविष्कार करताय. आता काय सांगू तुला, काहीतरी करत राहतात. दिवसभर आपल्या प्रयोगशाळामध्येच असतात आणि कधीतरी बगीचात फिरत राहतात. काहीतरी चालू आहे त्यांचं, पण मला तर काही कळतच नाही. शिकलेले लोक आणि त्यांची वेगळी भानगड. खरं बोलतोय तू. पण आता ब्रह्मकांतच्या आविष्काराची गोष्ट ही वाढतच चालली होती. पण त्या गोष्टींमध्ये त्याच्या कौतुकांची गोष्ट कमी, पण ब्रह्मकांतच्या आविष्काराच्या गोष्टींवरती जास्त चर्चा होत होती. आणि असं होणार पण का नाही? ऑमलेट खाण्यासाठी कोणी नारळाचं झाड का लावेल? आणि शेवटी खूप वाट बघितल्यानंतर आता ब्रह्मकांतच्या नारळाच्या झाडाला आता नारळ लागली होती. येस येस येस, मी करून दाखवलं. अरे वैज्ञानिक साहेब, काय झालं? इतकं का ओरडताय? अरे विचारतोय काय, तुला दिसत नाही? नवीन नारळ आणलेत. ब्रह्मकांतची गोष्ट ऐकून रामूने वरती लगेचच बघितलं आणि त्याचे डोळे उघडे तर उघडेच राहिले आणि त्याने बघितलं की त्या झाडावरती आता मोठे मोठे नारळ लागले होते. अरे वा, इथं गजबच झालं. अरे अजून तर काही नाही झालंय, गजब तर आत्ता होणार. म्हणजे? रामूच्या प्रश्नावरती ब्रह्मकांतने काहीच उत्तर नाही दिलं. अरे साहेब, तुम्ही हे काय करताय? तुला दिसत नाही मी काम करतोय? तुझ्यासाठी स्पेशल नारळाचं ऑमलेट करतोय, ते सुद्धा वेगळ्या पद्धतीने. काय ऑमलेट म्हणजे अंडी? मी तर नाही खाणार. मला परत अस्पतालात नाही जायचंय. मी तर सकाळीच पळालो. रामू जोरातच तिथून पळत सुटला आणि तेवढ्यातच ब्रह्मकांतने त्याला थांबवलं. रामू थांब. नाही साहेब, मला जाऊ द्या. बघ, मी सांगतोय ना, थांब, नाहीतर मी तुला कामावरनं काढणार आणि दुसऱ्या माणसाला ठेवणार, ते पण दुप्पट पैसे देऊन. कळलं? काय? दुप्पट पैसे? मग ठीक आहे. पैशांची गोष्ट ऐकून रामू तिथे थांबतो, पण त्याच्या आतमधून मन त्या गोष्टीसाठी घाबरत होतं. आणि तेवढ्यातच ब्रह्मकांतने त्या नारळाला तोडलं आणि त्याला अंड्यासारखं मिक्स करायला चालू केलं, ज्यामधून सफेद अर्क बाहेर निघालं आणि ते पण खूप सारं. अरे वा, दिसायला तर छान दिसतोय. अरे तू खाऊन तर बघ, खायला पण उत्तम असेल. नारळाच्या अर्कमध्ये ब्रह्मकांतने हळूहळू त्यामध्ये मिरची, मसाला आणि हळद सगळं मिक्स करायला लागला आणि त्यामध्ये आंब्याचे तुकडे, चिकू, अंगूर, टूटी फ्रुटी वगैरे. आणि त्यानंतर त्या मिक्सरला त्यांनी एका मोठ्या भांड्यामध्ये टाकलं आणि नंतर आगीखाली सेकायला चालू केलं. त्याला बघून ब्रह्मकांत आणि रामू दोघंही आकस्मित झाले. अरे हे तर विचार केलं होतं त्याच्यापेक्षाही मोठं आहे. नारळ आणि मिर्च मसाल्याने बनलेल्या त्या मिक्सरमध्ये आता ऑमलेट, एक आविष्कारिक ऑमलेट त्या तव्यावरती बनत होतं आणि रोजच्या ऑमलेटपेक्षा ते काही भरलेलं आणि चांगलं मोठं होतं. वा, शेवटी बनलंच. चलो रामू, सोबत खाऊन संपूया. ब्रह्मकांतचं बोलणं ऐकून रामूने घाबरून एक घास खाल्ला आणि तो त्यामध्ये गुंतून गेला आणि त्याला ते खूपच मसालेदार आणि चटपटा लागलं आणि सोबतच त्यामध्ये त्या फळांचा स्वाद त्याला अजूनच आवडला. त्याला ह्याची खुशी झाली की तो ऑमलेट बाकी ऑमलेट सारखा नाही निघाला. त्याला ते खाऊन काहीच नाही झालं. वाह 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 साहेब, हे तर एकदम जबरदस्त ऑमलेट आहे. काहीच नाही झालं मला. बघितलं, तुला आधीच सांगितलं होतं ना की तुला काही नाही होणार. तू तर आधीच घाबरत होता.
आता चला लवकर माझं फ्रुटी ऑमलेट संपवा. फ्रुटी ऑमलेट हे तर एकदम मस्त आहे. ब्रह्मकांतचं बोलणं ऐकून रामू खूप खुश झाला आणि सोबतच ब्रह्मकांतच्या या सफल आविष्काराची चर्चा पूर्ण गावात झाली. कमलपूर गावामध्ये परत एकदा ऑमलेट आणि चिकनचं खाणं चालू झालं आणि ह्या नवीन प्रयोगासाठी ब्रह्मकांतचा सन्मान सुद्धा झाला.